जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. फायर सेफ्टीच नाही. वर्धा सामान्य रुग्णालयात रुग्णांचा जीव देवाच्या भरोशावर. कोट्यवधीचा खर्च तरी अग्निसुरक्षा ठप्प. रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा भंगारात. आरोग्य सेवेचे ठिकाण की मृत्यूच्या जाळ्यांचे. वर्धा सामान्य रुग्णालयात निष्काळजीपणाचा कळस. शासकीय नियमानुसार प्रत्येक इमारतीच्या बांधकामामध्ये अग्निसुरक्षा लावणे अत्यावश्यक आहे. मात्र वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या काही वर्षापासून रुग्णांच्या सुरक्षतेसाठी लावण्यात आलेली अग्निसुरक्षा यंत्रणा अद्यापही सुरू झाली नाही. त्यामुळे उपचार घेणारे रुग्ण, नातेवाईक, रुग्णालयातील कर्मचारी यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याने प्रशासकीय यंत्रणा किती निर्धावली असल्याचं चित्र दिसून येत आहे. या कामासाठी शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून अग्निसुरक्षा योजनेचं काम गेल्या 4 वर्षापासून अपूर्ण आहे. या कामात वापरण्यात आलेली अग्निसुरक्षा पाईप कापून पडलेले आहेत. इतर उपकरणे चक्क निकामी असून अनेक ठिकाणी यंत्रणा भंगार अवस्थेत पडली आहे. या कामाची पडताळणी जनसंग्रामद्वारे केली असता विशेष म्हणजे पंपिंग हाऊसमध्ये पाण्याचा पुरवठा असणे आवश्यक आहे. मात्र टाके कोरडेच पडून आढळले. त्यामुळे अचानक आग लागल्यास रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचारी यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. याहूनही गंभीर बाब म्हणजे मागील काही वर्षात या रुग्णालयात 2 ते 3 वेळा आग लागल्याच्या घटना घडल्या असून सदर यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे बाहेरून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. त्यामुळे प्रशासन अद्यापही झोपेत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. रुग्णालयात मोठी आग लागली तर तिची जबाबदारी कोण घेणार? रुग्णांचे जीव धोक्यात घालणाऱ्या या निष्काळजीपणासाठी संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि जबाबदार यंत्रणांवर कारवाई होणार का? की एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार? यासारखे अनेक प्रश्न नागरिकांना पडत असून सदर प्रकरणात प्रशासनाने तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून अपूर्ण कामे पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करून रुग्णांच्या सुरक्षतेची हमी द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. विशाल पोखरे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.